नमस्कार. वेलकम टू द सोशल स्पून. आज आपण बनवतोय काहीतरी स्पेशल. मार्केटमध्ये फ्रेश स्ट्रॉबेरी आली आहे, सो बनवूया स्ट्रॉबेरी श्रीखंड. एका मस्लिन क्लॉथमध्ये दही घेऊन आपण ते बांधून घेणार आहोत. या दह्यातलं संपूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. मस्लिन क्लॉथमध्ये बांधलेलं हे दही आपण रात्रभर असंच ठेवूया. आपल्याला दुसऱ्या दिवशी मिळेल चक्का. एका दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये घालूया थोडं विनेगर, बेकिंग सोडा आणि ही स्ट्रॉबेरी स्वच्छ धुवून घेऊया. स्ट्रॉबेरी बारीक पीसमध्ये कट करून घेऊया. एका पॅनमध्ये घेऊया ही बारीक कट करून घेतलेली स्ट्रॉबेरी आणि साखर. अगदी मंद आचेवर हलक्या हाताने हलवत आपल्याला बनवायचं आहे स्ट्रॉबेरी रिडक्शन, जे फ्लेवर देईल आपल्या श्रीखंडला. गरज वाटल्यास थोडं स्मॅशही करू शकता. इथे रेडी झालं आहे आपलं स्ट्रॉबेरी रिडक्शन, एकदम डार्क पिंक कलरमध्ये. हे स्ट्रॉबेरी रिडक्शन एका ड्राय आणि क्लीन कंटेनरमध्ये ट्रान्सफर करून घेऊया आणि एका तासाभरासाठी रेफ्रिजरेट करूया. तयार झालेला चक्का एका चाळणीच्या मदतीनं छान गाळून घेऊया, म्हणजे कोणतेही लम्स राहायला नको. छान फेटून घेऊया आणि मिक्स करूया आपलं स्ट्रॉबेरी रिडक्शन. हलक्या हाताने मिक्स करत आपलं श्रीखंड आपण रेडी करूया. लुक ॲट द कलर, एकदम नॅचरल पिंक कलर. इथे रेडी आहे आपलं स्ट्रॉबेरी श्रीखंड. गरज वाटल्यास थोडी साखर ॲड केली तरी चालेल. चव आपल्या आवडीप्रमाणे. एका काचेच्या भांड्यामध्ये हे सर्व्ह करून गार्निश करा फ्रेशली कट स्ट्रॉबेरीजने. रेफ्रिजरेट करा थोड्या वेळासाठी आणि एन्जॉय करा